तुझं आणि माझा आशीर्वाद आहे आमच्या सर्वांचा, तू एवढा मोठा डॉक्टर हो की तुझे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्ही पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये बघत राहू. ठीक आहे, हे तुला गुड लक. ठीक आहे, चला बरं. आता मग मी आजी आजोबाचाच सत्कार करतो. हां आप्पा, ठीक आहे, तुमचा नातू खूप मोठा डॉक्टर होणार आहे. ठीक आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, आणि मी ताईला रिक्वेस्ट करेल की तुम्ही आजीला पण त्यांना पण हे करून घ्या. ठीक आहे, हां हां ठीक आहे, खूप खूप अभिनंदन तुमचं. हां ठीक आहे, बसून घ्या आता. चालतं. नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा डॉक्टर भास्कर शिंदे, AIB क्लासेस, छत्रपती संभाजीनगर. AIB तर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याचं नाव आहे तुफानातील दिवे, संघर्षाकडून अस्तित्वाकडे, ज्यामध्ये आम्ही नीटमधील यशवंताच्या संघर्ष गाथा यूट्यूबद्वारे तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. आणि त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला, त्याला त्याच्या पालकांनी कशी भक्कम साथ दिली आणि त्याला कुठल्या अडचणी आल्या 2 वर्षामध्ये आणि त्यांनी त्या अडचणीवर कशी मात केली, ह्या ज्या रिअल स्टोरीज आहेत, ह्या सर्व स्टोरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आणि आज मी आलेलो आहे पुष्कर काळे, हा जो विद्यार्थी आहे त्याच्या घरी. आणि त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक सिमिलरिटी आहे की त्याचं आणि माझं जे मेडिकल कॉलेज आहे म्हणजे RCSM GMC कोल्हापूर, तो पण त्याच मेडिकल कॉलेजला आहे जिथनं मी पासआउट झालेलो आहे. आणि ही जी संघर्ष गाथा आहे नक्कीच येणारे जे भविष्यातील डॉक्टर आहेत किंवा त्यांचे पालक आहेत त्यांना प्रेरणा देत राहील, त्यांना इन्स्पिरेशन मिळेल आणि त्यांच्याकडनं त्या चुका होऊ नयेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यासाठी हा AIBचा प्रयत्न आहे. तर माझ्यासोबत आहे पुष्कर काळे आणि आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. पुष्कर, तुझा परिचय दे, तुझं नाव, तुझं स्कूल, कारण की स्कूल महत्त्वाचं आहे. आपण 10 वर्ष त्या शाळेत शिकलेला असतो. आणि एकंदरीत तू AIB कशा प्रकारे जॉईन केलेला आहे? गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव पुष्कर श्यामसुंदर काळे आहे. माझं स्कूलिंग स्टेपिंग स्टोन्स हायस्कूल इथून झालं आहे. आणि मी 11th स्टार्टला खूप कन्फ्यूज होतो अगोदर की मी क्लासेस कुठं लावू. तर त्यामुळे मी बरेचसे डेमो क्लासेस घेतले पूर्ण आपला संभाजीनगरच्या एरियामध्ये. आणि त्यात मी तेव्हा तर ऑनलाईन होतं सगळं, त्यामुळे मी अगोदर शिंदे सर यांच्या क्लासेसबद्दल मी ऐकलं. तिकडे जेव्हा मी जॉईन केलं, मला ॲक्च्युली बायो सब्जेक्ट असा फॅक्च्युअल वाटायचं की याच्यामध्ये सगळं रूट लर्निंग असतं आणि सगळ्याच्यात रट्टा मारायचा असतो. पण मग शिंदे सरांनी ते टोटली म्हणजे रॉंग प्रूफ केलं आहे. बायो म्हणजे इट्स अ सम ऑफ कॉन्सेप्ट्स प्लस फॅक्ट्स, आणि ते फॅक्ट्स पण कसे लक्षात ठेवायचं हे बेस्ट म्हणजे तुम्ही शिंदे सरांकडून शिकू शकता. आणि सर मला वाटतं टीचिंगपेक्षा पण खूप पुढं गेलेले आहेत. म्हणजे ते ॲक्च्युली का त्या फॅमिली मेंबरसारखे वाटतात. मी जेव्हा पण सुट्ट्यात तिकडे येतो तर सरांना दरवेळेस भेटतो आणि सरांनी माझी खूप मदत केली आहे 2 वर्षात. आणि ते जर नसते तर मला वाटतं मी या कॉलेजमध्ये बिलकुल नसलो असतो. ओके पुष्कर, तुला टोटल नीट 2023 किती मार्क्स होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं एकदा पालकांना सांगशील? ओके, सो मला नीटमध्ये टोटल स्कोर मला 610 होता. बायोमध्ये मला 330 होते, केमिस्ट्रीमध्ये 140 आणि फिजिक्समध्ये 140. ओके, असं बोललं जातं की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर हार्डवर्क पाहिजे, स्मार्ट वर्क पाहिजे किंवा तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, तुम्ही पॅशनेट पाहिजेत, तुमचे ड्रीम पाहिजे, गोल पाहिजे. मान्य, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण माझा एक विश्वास आहे की तुमचा एक प्रॉपर रुटीन पाहिजे. तुम्हाला जर सक्सेसफुल बनायचं आहे ह्या जगामध्ये तर तुमच्या झोपण्याची वेळ, तुमच्या उठण्याची वेळ फिक्स पाहिजे. तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला फिक्स करणं गरजेचं आहे. आणि हा NTSC स्कॉलर आहे. पुष्कर काय ॲव्हरेज स्टुडंट नाही आहे, तो स्कूल लेवलपासूनच एक बढिया स्टुडंट आहे. तर तुझं त्या 2 वर्षामध्ये कसं रुटीन होतं पुष्कर, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच मुलांचं रुटीन बिघडलेलं असतं टॅलेंटेड असून पण. तर तू ते कसं मेंटेन केलंस? तुझं काय रुटीन होतं सकाळपासून तर झोपेपर्यंत? तर स्टार्टिंगला तर म्हणजे असं 2 रुटीन होते सर. मी असं एक फॉलो नाही केलं. 11th म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा काही माहिती नव्हतं तेव्हा मी असं खूप टाइम टेबल बनवायचं होते, म्हणजे ॲक्च्युली इम्पॉसिबल आहे. म्हणजे फक्त पेपरवरच लिहिणं पुरतं होतं, त्याच्यापुढे मी फॉलो केलं नाही त्याला. ओके, बाकी मग म्हणजे खूप त्याच्यात अभ्यास, ब्रेक खूप कमी, फोनचा टाइम कमी, जेवण वगैरे सगळं बरोबर, फॅमिली टाइम येते. आणि सकाळी मग मी 4 वाजता अभ्यास सुरू केला होता. क्या बात है, बहुत ही बढ़िया. हो, आणि मी ट्राय केलं 2 महिने, पण समजा जर मग मी मला कळालं की माझ्याकडून नाही होणार ते, मग मी ते लगेच बंद केलं. आणि मग मी रात्री ॲक्च्युली मी असं माझं की मी एकदम
अर्ली बर्ड पण नाही आणि नाईट आउल पण हा. नाही. मला असं कळालं की मी जास्त वेळपर्यंत जागू नाही शकत आणि लवकर पण जास्त उठू नाही शकत. हा. मग मी मेन जो टाइम असतो आपला आफ्टरनून, इव्हनिंग आणि मॉर्निंग हा. युटिलाइज केलं. तर सकाळी उठल्यावर काही नाही, मग क्लासेस असायचे. तर मी अगोदर 2 घंटे बायो, मग 1 घंटा फिजिक्स आणि 1 घंटा केमिस्ट्री. तर तसं 12-1 पर्यंत माझे क्लासेस चालायचे. त्यानंतर घरी आल्यावर मी फ्रेश व्हायचो, थोडंसं इथे नॅप घेतली 15-20 मिनिट्सची, जेवण वगैरे केलं. मग त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायचो. मग अगोदर बायो घ्यायचो, म्हणजे माइंड होतं तेव्हा. ओके. मग बायो करायचो ॲटलिस्ट 2 to 2.5 3 hours. त्यानंतर थोडा ब्रेक घेतला, समजा बाहेर गेलो खेळायला किंवा आईशी गप्पा मारले, पप्पांशी गप्पा मारले. त्यानंतर मग केमिस्ट्री. मग केमिस्ट्री थोडा खेळल्यावरती म्हणजे 1.5 तास अगोदर. त्यानंतर वापस थोडा ब्रेक, जेवण वगैरे केलं. रात्री फिजिक्स घ्यायचो, कारण की म्हणजे रात्री आपल्याला असं असतं की फिजिक्स मुळे आपल्याला म्हणजे रात्री झोप येत असते ना जेवणानंतर. फिजिक्सचे क्वेश्चन्स बघितलं तर झोप उडते, त्यामुळे फिजिक्स रात्री ठेवायचं. ओके. आणि मग त्या प्रकारे म्हणजे मी 3 सब्जेक्ट बॅलन्स करायचो. असं एकदम परफेक्टली म्हणजे चालायचं नाही, 2 चांगल्या व्हायचे, कधी 1 खराब व्हायचा. बरं, पण ॲटलिस्ट 2 सब्जेक्ट हे तू करायचास चांगल्या प्रकारे. एक गोष्ट मिस होते पुष्कर, तू मला सांगितलं नाही रीलला तुला कधी वेळ मिळायचा बघायला किंवा यूट्यूबच्या स्टोरी वगैरे तू कधी बघायचास त्याचा टाईम. कारण की आजकाल मुलं घरी आले की ताट आणि मोबाईल सोबतच आहे त्यांच्या. एक साईडनं जेवायला लागलेत, एक साईडनं त्या रील स्टोरीज बघायला लागलेत. त्याच्यासाठी वेळ नव्हता का तुझ्याकडे? रील्स मी बघितलेच नाही 2 वर्षात कधी. हे नोट डाऊन करा, जे ऐकायला लागलेत त्यांना. 2 वर्षात त्यांनी रील्सच बघितल्या नाहीत. आणि काय पोरत आता बघता बघता रील्स बनवायला पण लागलेत आणि मग त्यांचं स्वप्न आहे की त्यांनी डॉक्टर व्हावं. असं शक्य नाही आहे. बहुत बढिया पुष्कर, हे रुटीन खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, एकदा त्याचं जमलं नाही, त्यांनी वेगळ्या प्रकारे स्वतःला अडॅप्ट केलं. त्यांनी ओळखलं की आपण रात्री जास्त जागू शकत नाही, सकाळी लवकर उठू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या बॉडीला ओळखलं, त्याची फिजिओलॉजी त्याला कळाली आणि त्यानुसार तो अडॅप्ट झाला. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला मी 2 वर्ष बघितलेलं आहे कन्सिस्टंटली आणि ते प्रॉपर वेनं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. खूप बढिया. मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे यश तुला मिळालेलं आहे, हे जे सक्सेस आहे, पालकांचा, घरच्यांचा यामध्ये किती रोल आहे आणि कसा आहे, त्याबद्दल सांगशील? हा सक्सेस त्यांच्याशिवाय तर पॉसिबलच नाही बिलकुल. हां. म्हणजे घरी अगदी म्हणजे मला सगळ्यांनी सपोर्ट केलाय. माझ्या बहिणीने, आई पप्पांनी, आजी आजोबांनी सगळ्यांनी सपोर्ट केलाय. म्हणजे इनफॅक्ट दीदी आणि माझे खूप असे भांडणं व्हायचे, तर आई पप्पांनी तेवढं सांगून ठेवलं होतं की बाबा काहीच नाही, म्हणजे भांडणं वगैरे काहीच नाही करायचे 2 वर्ष. बाकी मग आईचा सगळ्यात मोठा रोल आईचा होता. म्हणजे आई जर यासाठी आता सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आईने म्हणजे तुम्ही मला एक डिसिप्लिन शिकवली आणि घरी मला आईने शिकवली डिसिप्लिन. मी असं अभ्यासात हुशार होतो मी, पण मग नीट मध्ये फक्त स्मार्ट लोकांसाठी नाही आहे, लोक जी म्हणजे मेहनत पण करतात त्याच्यासाठी आहे. खूप बढिया, महत्त्वाचं वाक्य हे. ही एक्झाम फक्त स्मार्ट लोकांसाठी नाही तर मेहनती लोकांची पण परीक्षा आहे. तुम्ही स्मार्ट नसले तर चालतं, पण तुमचे जर एफर्ट्स जास्त असले तर तुम्ही इझिली क्रॅक करता. नोट डाऊन करा, हे पॉईंट महत्त्वाचा आहे आणि हे सत्य आहे. 100% मी सहमत आहे तो जे बोलतोस त्याच्यासोबत. आईने म्हणजे सगळ्यात जास्त मोठा रोल आईचा होता. तिने मला दरवेळेस म्हणजे अभ्यास वेळेवर, फोन आता माझ्या हातात आला, ब्रेक होता तर 15 मिनिटाचा ब्रेक, तर 16 मिनिटाला आईचा आवाज होता की बस झाला आता. मला तेव्हा खूप चिड यायची की आई का बरं म्हणते मला तसे, म्हणजे खूप कसं तरी वाटायचं. पण आता कळतं की किती महत्वाचा होता तो 1 मिनिट. मी फोन ठेवला आणि अभ्यासाला बसलो, तेव्हा म्हणजे तशी हळूहळू डिसिप्लिन लागली मला. अगोदर मी 3-4 घंटे करायचो दररोज, पण नंतर 11च्या एंडला मला आठवतं मी 6 to 7 तास टेस्ट करायला लागलो. बाय द एंड ऑफ 12 मग 11 तास 11.5 तास तेवढं व्हायचं म्हणतात. शेवटी 11-11.5 तास तू बसलेला आहेस. खूप बढिया. आणि पप्पांनी म्हणजे दरवेळेस तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायला सांगितलं मला. दरवेळेस तुम्हाला भेटायला न्यायचे. आणि माझा कधी रँक कमी आला किंवा मार्क्स कमी आले तर कधी हे नाही विचार की तुझा रँक किती आला, तुला किती मार्क्स आहेत, मागच्या वेळेस किती होते आणि टॉपरला किती, तेवढं. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. काय व्हायला पालक रोजच्या कामामध्ये चिडचिड करून कमी मार्काचा मेसेज आला की लगेच ते त्या मुलावर चिडायला लागलेत. हे करता कामा नाही. ठीक आहे, तुझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय झाली हे महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस किती मार्क होते आणि आता किती मार्क आलेत हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. पुढं त्यांच्यामुळेच मग आता शेवटी पण जेव्हा माझी तब्येत बिघडली होती तेव्हा म्हणजे सगळ्यात जास्त सपोर्ट मला आई बाप्पांनीच दिलाय. म्हणजे मला अक्षरशः 4 डॉक्टरला दाखवलं होतं मी, पण मेन तो प्रॉब्लेम एन्झायटीचाच होता. वाटलं तो पोटाचा प्रॉब्लेम आहे, पण जेवढी जास्त एन्झायटी वाढायची माझी तेवढं ते त्रास वाढायचा.
बरं. नंतर मला कळालं, मग आई पप्पांनी सांगितलं की तुला काहीच झालेलं नाही, बरोबर. एन्झायटीमुळे झालं. हां. तर माझ्यापेक्षा असते ते टेन्स्ड होते त्या मोमेंटला. बरोबर. मग त्यांनी मला खूप काम डाऊन केलं आणि पेपरच्या वेळेस पण म्हणजे एकदम मला एक चांगला एन्व्हायरमेंट दिला अभ्यासाला 2 वर्ष. त्यामुळे त्याचं खूप खूप मोठा योगदान आहे. त्याचं वाक्य शेवटचं महत्त्वाचं आहे. तो म्हणते मला चांगला एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केला घरच्यांनी, त्यामुळं मी हे करू शकलो. हे खूप महत्त्वाचं आहे. जर आईवडिलाचं आणि त्या मुलाचं नातं जर स्ट्रॉंग असेल ना, तर यश मिळवण्यासाठी जास्त झगडावं लागत नाही, ते इझिली मिळतं. आणि ते जर नातं वीक असेल, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जर का तू मिमी होत असेल, मी खूप साऱ्या पालकांना भेटतो, मी हजारो पालकांना भेटत असतो. मला पालक सांगतायत की सर आम्ही येऊन गेलोत, हे तुम्ही आमच्या मुलाला सांगू नका. मुलं सांगतायत की पालकांना काही घेऊन यायची गरज नाही. आणि त्याच्यामध्येच मला कळतं की यांच्या घरचं जे नातं जे आहे ते तेवढं स्ट्रॉंग नाही. सर कमीत कमी 50 वेळेस तरी AIBमध्ये आले असतील, त्यामुळे हे यश मिळाले. ठीक आहे, थँक्यू पुष्कर. AIBमध्ये बऱ्याच सिस्टम आहेत, स्वाध्यायन आहे, पण आपण बाहेर परीक्षा घेतो. पुष्कर असा विद्यार्थी आहे की AIB दर महिन्याला एक परीक्षा बाहेर घेत असते, त्याचं नाव आहे रिअल एक्झामिनेशन ॲटमॉस्फिअर फॉर लर्निंग. आणि ही परीक्षा जे नीटचे ओरिजिनल सेंटर आहे तिथं होत असते. तिथं इन्व्हिजिलेटर पण वेगळे असतात, मुलांना हॉल तिकीट मिळत असतात, त्या टाईमनुसार ती परीक्षा चालू होते. मुलांना एक रिअल नीटचा अनुभव यावा ह्यासाठी ती परीक्षा आहे. आणि जिथं आम्ही ती परीक्षा घेतली तेच सेंटर पुष्करचं ओरिजिनल नीटचं सेंटर होतं. हे सुद्धा खूप बढिया आहे. अशा परीक्षेचा कसा फायदा झाला तुला पुष्कर? सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल होता त्याचा, म्हणजे त्याला एवढं बेनिफिट केलं त्या गोष्टीने मला. हां. जे अगोदर एक तर जेव्हा तुम्ही त्या एक्झाम सेंटरमध्ये घ्यायची, मला वाटलं का बरं घेतलं असं, आपलं चांगलं एन्व्हायरमेंट आहे, क्लासमध्ये AC वगैरे आहे, तर तिकडे चांगलं असतं. पण मग जेव्हा बाहेर दिली मी एक्झाम दुपारच्या 2 ते 5 मध्ये, तेव्हा कळतं की काय एन्व्हायरमेंट असतो. तुम्हाला माहिती नसतं की तुमचं टेबल कसं भेटणार आहे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये. कधी कधी टेबल असं वरती खाली होतात, चांगलं सरफेस नसतो. आणि तिकडं मग मला ते सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटल्या एक्झामच्या अगोदरच. आणि इन्व्हिजिलेशन पण परफेक्ट होतं, म्हणजे खूपच चांगलं. त्याच्यामध्ये कोणीच कॉपी करू नाही शकलं. खूप चांगलं वाटलं मला एन्व्हायरमेंट. आणि लकीली माझ्यासाठी जे मला सेंटर भेटलं होतं शिव छत्रपती कॉलेज, तेच आलं नीटमध्ये पण. आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. नवा काहीच नव्हतं माझ्यासाठी. मला असं वाटतं मी अजून एक AIBची रिअलचीच एक्झाम देतोय. आणि त्यामुळे खूप बेनिफिट झालं सर त्याचा. ओके पुष्कर, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवायला नशीब लागतं. आय एम सो लकी की तुझ्यासारखा विद्यार्थ्याला मी 2 वर्ष शिकवले. तू आहेस, आणखीन खूप सारे विद्यार्थी आहेत, पण तुझं नाव नेहमीच माझ्या मनामध्ये राहील की पुष्कर सारख्या विद्यार्थ्याला, एवढ्या सिन्सिअर विद्यार्थ्याला मी शिकवलं आहे. ह्याचं पण एक वेगळं असतं, नातं असतं. खूप सारे विद्यार्थी आम्ही बघत असतो, पण तुझ्यासारखा मिळणं आता बघूया, आता पुढं असे आणखी विद्यार्थी मिळतील. ठीक आहे. आणखी हे आहे की मी पालकांकडे जातो. पुष्करचे आजोबा बसलेले आहेत. सर तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमचा नातू आज एक चांगल्या मेडिकल कॉलेजला MBBS फर्स्ट इयरला आहे. ही काय भावना आहे तुमच्या मनामध्ये, हे बोलायचं आहे. माझं नाव प्रभाकर माधवराव काळे. हां. माझं मूळ गाव सोयगाव, हां. तालुका सोयगाव, हां. जिल्हा आताचं संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद. हां. आणि आता निवासस्थान माझं विकासनगर, उस्मानपुरा. हां. आता मी मुळामध्ये तालुका प्लेसवरून आलेलो. दुसरा भाग म्हणजे माझे जे वडील होते ते आयुर्वेदिक वैद्य होते. वाह, छान. नाडी परीक्षा त्यांची फार प्रॉम्प्ट होती. बर. म्हणजे लांबून लोक यायचे, क्रॉनिक डिसीज असलेले, हां. ते दुरुस्त करायचे. हां. कुणाकडून पैसा त्यांनी घेतलेला नाही. बर. आयुष्यभर त्यांनी ती सेवा केली. हां. वास्तविक मूळ आमचं शेतीचा व्यवसाय. हो. हां. आणि माझ्या कुटुंबामध्ये मी फक्त 10वी पास झाल्यानंतर इकडं नोकरीला आलो. आणि नोकरीत असताना मी माझं BA पर्यंत एज्युकेशन केलं. नोकरी करून 17 नंबरचा फॉर्म भरून मी हे केलं. बर. आता हे करीत असताना हे जे मुलं, हां. मोठा मुलगा महेंद्र प्रभाकर, हां. धाकटा श्यामसुंदर प्रभाकर. हां. माझं एक लक्ष होतं की बा मुलगा आपला म्हणजे एक मूळ मराठा समाजामध्ये हो त्यावेळच्या परिस्थितीमध्ये की म्हणजे मराठ्याचे मुलं म्हणजे कुठेतरी कारकुनी करायची. टी व्ही म्हणजे सोसायटीमध्ये
किंवा ह्याच्यामध्ये असं गव्हर्नमेंट नोकरी ही फार क्वचित रिअर होती, म्हणून शिकायची मग गरज मी नाही, या घरी जमीन आहे, मुलांना असा सांगायचो ॲटिट्यूड मध्ये होते लोक त्यावेळेस. की बाबा अरे मराठा समाजामध्ये तुम्हाला नाव कमवायचं असेल, नातेगोतांनी तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. बर. मोठा मुलगा मॅट्रिक पास झाला, त्याला चांगले मार्क्स पडले. योगायोगाने माझं नशीब असं की त्यावेळेस बाबूराव चिकाळे हे मिनिस्टर होते. हां. मी त्यांच्याकडे पेढे घेऊन गेलो. हां. मला म्हणले कशाचे पेढे रे? मुलगा पास झाला, बर. मग आता काय करणार आहे त्याला? तर म्हटलं माझा विचार आहे, आता त्यावेळेला फक्त इथे होमिओपॅथीचं डिप्लोमा होता, हां. मेडिकल फक्त हे गव्हर्नमेंटचं हेच होतं. बरोबर आहे. मग म्हणे ठीक आहे. तर त्यावेळेला योगायोग असा की काय त्या सरांचं नाव हां हां खेडकर डॉक्टर त्यांच्याजवळ बसलेले होते हां. आणि ते अध्यक्ष होते. बर. म्हणजे खेडकर हे बघ, हं. हा माझा नातू, हं. हा यांचा मुलगा जो आहे यांचा माझा नातू आहे, हां. आणि त्याला डॉक्टर बनायचं आहे. बर. तू पैसे न घेता त्याला तुझ्या कॉलेजला एंट्री द्यायची. बर. मग त्यांनी हो म्हणलं. नाही म्हणे तू तसा गोड बोलतो, काय सांगतो द्यायचं, पण हे पक्क ध्यानात ठेव. बर. बर. मग तरीसुद्धा मग मी त्यांनी 6,000 रुपये माझ्याकडून डोनेशन घेतलं, हां. त्याला ॲडमिशन दिलं. तो डॉक्टर झाला, हां. हा प्राध्यापक झाला. हां. योगायोगाच्या वेळेलाही असं की दिलीप वळसे पाटील त्यावेळेस शिक्षण मंत्री होते, हां. त्यामुळे त्यांच्याकडनं पत्र रंगनाथ काळे हां. त्यांना म्हणजे त्यांच्याकडे घेऊन गेलो हां. देवगिरीला. हां. मग ते अशा रीतीने म्हणजे सगळ्यांचा हा सहभाग झाला हं. आणि एक मुलगा डॉक्टर झाला, एक प्राध्यापक झाला. हं. मी माझ्या मुलाला डॉक्टरला हे सांगितलं की गोरगरिबाची सेवा कर, हं. पैसा हा दुय्यम, बरोबर आहे. पण सेवा ही महत्त्वाची आहे. हं. मला तुझ्या जास्ती पैशाची गरज नाही. बर. मग त्याने माझ्या दिलेल्या शब्दाप्रमाणे तो वागला. छान. आज तिथे बरेचसे MD डॉक्टर वगैरे आजूबाजूला खूप मोठमोठे तज्ज्ञ माणसं आहेत, हं. 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 पण त्याच्याकडे जी गर्दी असते हं. ती त्यांच्याकडे नाही. बर. हा विश्वास कमवावा लागतो विश्वास पेशंटचा. मग त्याचप्रमाणे माझ्या नाताला हं. पहिल्यापासून तो माझ्याकडे वर यायचा. हं. वरच्या रूममध्ये मी थांबायचो, वर माझ्याकडे यायचा 2 तास अभ्यासासाठी. हां. मग त्याला काही प्रॉब्लेम वगैरे असले हां. तर मग मी त्याला थोडंसं अधूनमधून त्याला गाईड करायचो. बर. आज कसं वाटतंय तुम्हाला? ते एक चांगल्या मेडिकल कॉलेजला आहे, काय भावना आहेत, कसा आनंद आहे मनामध्ये? नाही, मला आनंद आहेच, हां. पण मी त्याला म्हणजे हे सांगणार आहे की तुला म्हणजे उत्तम डॉक्टर झाला पाहिजे. डॉक्टर झाला म्हणजे लोकांची सेवा केली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपल्यासाठी पैसा नाही. सेवाभाव तुला हा पैसा महत्त्वाचा आहे. कमवण्यासाठी डॉक्टर करीत नाही. हां. ही माझी शिकवण आहे. आता त्याच्या आई वडिलांची काय असेल मला नाही सांगता येत. नाही नाही, सरांची पण तीच असणार आहे. मी पण स्वतः डॉक्टर आहे. मी गव्हर्नमेंटला घाटीमध्ये किंवा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जॉब केलेला आहे. सेवाभाव जर असेल तर तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतं आणि रिस्पेक्ट पण मिळतो, याचा मला पूर्ण अनुभव आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांचे 2 मुलं कसे घडवले, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि नातवाला पण त्यांनी काय सजेशन दिलं की सेवा असू दे तुझ्या ठाई, नक्कीच तुला चांगलं होईल. मी आजीकडे जातोय, पुष्करची आजी त्याच्या बाजूला बसलेली. तुम्हाला काय वाटतं एवढंच सांगा, आनंद कसा होतो तेवढा 2 शब्दात तर बोला. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. ठीक आहे, तर तो एक माईक पाहिजे मला. ठीक आहे, तुम्ही खूप सविस्तर सांगितलं, थँक्यू सो मच. ठीक आहे, पुष्करची आई आहे माझ्यासोबत. ताई नमस्कार. आणि तेच माझा तुम्हाला तोच प्रश्न आहे, काय असतं की काय आनंद आहे, काय भावना आहेत की तुमचा मुलगा एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकतोय. 140 करोड आबादी आहे आपल्या देशाची, आणि त्याच्यावर काही बोटा मोजणं आहेत की काही पर्सेंटेजमधले लोक आहेत की जे डॉक्टर आहेत, आणि त्याचं एक वेगळंच फिलिंग आहे, त्याचा एक वेगळाच अभिमान आहे, स्वाभिमान आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? हो सर, मला खूप अभिमान आहे. तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच म्हणजे MBBSला नंबर लागला. हां. आणि आजारी असतानाही त्यांनी म्हणजे हे करून दाखवलं, त्याचा हां. अजून जास्त अभिमान वाटतो. हे महत्त्वाचं आहे. असे काही प्रसंग सांगताल का की त्याला असं वाटलं कधीतरी की आपल्याकडनं होईल नाही होईल,
परत पुन्हा त्यांनी प्रयत्न हा त्याला वाटायचं केला. आधी, हा म्हणजे छोटी छोटी जेव्हा तो 15 दिवस एक्झाम राहिल्या तर तो आजारी होता. हा तर मग त्याला असं वाटायचं माझ्याकडनं होतं की नाही. आम्ही म्हणायचं नको बेटा, म्हणजे तुला असं वाटत असेल होत नाही तर तू करू नको. हा त्यांनी 15 दिवस अभ्यासच केला नाही, कारण त्याला पोटाचा त्रास होता तर तो करतच नव्हता. आणि म्हटलं ठीक आहे आपल्याला रिपीट करता येईल किंवा नाही झालं तरी तू टेन्शन घेऊ नको. मग तो म्हणजे हे करायचं, पण तो म्हणायचं नाही मी म्हणजे करणारच आहे. आणि केलं त्यांनी, ते करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं. हा. बर, आता हे जे आपण शूट करतो ह्या खूप साऱ्या ज्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या आई आहेत ते पण बघत असतील. तुमचं काय सांगणं आहे की त्यांना काय तुमचा सल्ला असणार आहे की ह्या 2 वर्षामध्ये घरचं वातावरण कसं ठेवायचंय? हा, हे घरच्या पुरुषापेक्षा त्या घरची जी करती लेडी आहे तिच्या हातात असतं की हे वातावरण कसं ठेवायचंय. तुम्ही काय सजेशन देताल? घरातलं वातावरण एकदम म्हणजे छान ठेवावं लागतं. आणि परत कुठले म्हणजे लग्न, हा. बर्थडे हे सगळं म्हणजे अवॉइड करावं लागतं. हे sacrifice करावं 2 लागतं. वर्ष हा. आणि पुष्कर कुठेही म्हणजे आलेला नाही कुठल्याच कार्यक्रमाला 2 वर्षात. म्हणजे इव्हन आमचं घरचं लग्न होतं, माझ्या पुतण्याचं लग्न होतं, पण त्या दिवशी सुद्धा तो बुक्स घेऊन तिथे हळदीच्या तिथे हळद लागल्यानंतर तो वरती गेला अभ्यासाला. बर, बाकी कुठल्याच प्रोग्राम नाही, कुठला बर्थडे नाही, काहीच सेलिब्रेशन नव्हतं 2 वर्षात. कोणी गेस्ट आले तरी तो वरच्या रूम मध्येच अभ्यास करायचा हा किंवा मग लायब्ररी मध्येच असायचा. कुणाला म्हणजे अटेंड करायचंच नाही कोणाला. आणि जास्त गेस्टही येत नव्हते त्या याच्यामध्ये की आता तो MBBS ला म्हणून सगळ्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या ताई वगैरे त्या पण यायच्या नाही, नको अभ्यास आहे त्याचा. तर मग त्यांनी आम्हाला खूप म्हणजे सहकार्य केलं की म्हणजे त्याला डिस्टर्ब केलं नाही. तुम्ही आज सगळ्यांसमोर त्यांना थँक्यू म्हणू शकता. आज संधी आहे, बोलून घ्या. हे खूप जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, काही मुलं तर म्हणजे चुलत बहिणीचं लग्न आहे तिथं पण 4 दिवस वेळ वाया घालायला लागलेत. काही नातेवाईक याचा बड्डे असेल, त्याची मुंज असेल किंवा त्याचा साखरपुडा आहे आणि याचं हे कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे, सगळ्या परिवारासहित तिकडे चाललेत. मुलगा इथून 4 दिवस घरी चाललाय आणि मग मला सांगतात की आम्ही घेऊनच जाणार. पॅरेंट्सनी सर हे पण काळजी घ्यायला पाहिजे की मुलं आजारी पडू नये म्हणून 45 मिनिटं म्हणजे खेळलंच पाहिजे मुलांनी. कुठलाही गेम, आउटडोर गेम म्हणजे कुठलाही असेल, एक्सरसाइज असेल कुठलीही. आम्ही पुष्करला इथे बास्केटबॉलची रिंग लावली होती, तो 45 मिनिटं इथं खेळायचं, म्हणजे जाण्या येण्याचा वेळ त्याचा वाचायला पाहिजे. हा, बरोबर आहे, महत्वाचं आहे. आणि व्यवस्थित म्हणजे त्याचं रुटीन जेवणाचं, त्याचे मूड सांभाळायचे डेली. म्हणजे पॅरेंट्सच हे एक हे आहे की तो कधी कधी अभ्यास नाही झाला तर चिडचिड वगैरे करायचा. बरोबर आहे. मग त्याला थोडंसं शांत करून, नाही बेटा आता थोडे कमी मार्क्स आले पण पुढच्या वेळेस येतील, तू काळजी करू नको हे. मग ते तसं करत करत मग तो हे व्हायचं. नाही तर मग कसे काही पॅरेंट्स कसे असतात, नाही एवढे मार्क्स आले तू एवढे यायला पाहिजे, हे तसं नाही. मग ते त्यांनी ते केलं, हळूहळू आपोआप कव्हर होतात. म्हणजे बरोबर आहे, टेन्शन न घेता. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात महत्त्वाच्या सांगतो की ते बोलल्या की 45 मिनिटं गेम खेळला पाहिजे. गेम म्हणजे मोबाईलवरचा नव्हे, तर त्यांनी मुद्दाम सांगितलं आउटडोअर गेम खेळला पाहिजे. म्हणजे बास्केटबॉल असेल किंवा टेनिस असेल किंवा क्रिकेट असेल, त्यांनी काय होईल, एक्सरसाइज होईल. त्यांनी एंडॉर्फिन नावाचं एक केमिकल रिलीज होत असतं ब्लडमध्ये आणि त्यामुळं ते सायन्स आहे, त्यामुळं तुम्हाला ना उत्साह राहत असतो दिवसभर, तुम्ही एकदम स्फूर्तीदायक बनत असताय. आणि त्यांनी सांगितलं की मुलाचा ना मूड सांभाळता आला पाहिजे. इथं पालकांचेच मूड बिघडायला लागलेत. मी माझे एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. मुलं पालक येतात आणि मुलाची बुराई करायला लागतात की सर, आणि त्यांची एक स्टोरी सुरू करतात, आम्ही सायकलवर जायचो तर आम्हाला काय हे नव्हतं ते नव्हतं. जमाना बदलला आहे आजकाल. पालकांना माझं सांगणं आहे की तुमच्या मुलाचा मूड तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. खरं पॅरेंटिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नुसतं पैसे भरताय, चांगला क्लास लावताय एवढं नसोल, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. तो कसा फ्रेश राहील आणि तो कसा त्याचं फोकस मेंटेन राहील, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणखी काय बोलायचं तुम्हाला? सर, एक मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे मुलाला. त्यांनी 2 वर्षात त्यांनी मोबाईल हातात सुद्धा घेतला नाही सर. बर, हा, म्हणजे तेवढं त्यांनी ऐकलं. म्हणजे आम्ही जे सांगितलं ते मोबाईल, मग ते स्टेटस बघतात, फेसबुकवर जातात, रील्स बघतात. त्यामुळे मोबाईल पासून मुलांना दूरच ठेवायचं. हे ऐका सगळ्यांनी काय सांगायला लागल्यात त्या. तर मोबाईलपासून दूर ठेवायला पाहिजे. आजकाल पालक मग काय व्हायला लागलेत, बेस्ट मोबाईल घेऊन द्यायला लागले. त्याला असं वाटतं की त्यांचा मुलगा म्हणजे काय अंबानीचा मुलगा आहे काय, त्याला कोणतरी किडनॅप करतं का काय की, आणि मग त्याला बोलायलाच पाहिजे आणि त्याच्या लोकेशनलाच पाहिजे. हे किती महत्त्वाचं आहे. ज्या ज्या मुलाच्या हातात मोबाईल आहे त्यांच्या मोबाईलवर रील्स आहेत, स्टोरी आहेत,
त्यांचं भविष्य जरा अवघड आहे आणि हे अजून एक लक्षात घ्या. सांगायचंय सर बोला मला ताई. की तो म्हणजे त्याच्या क्लासमध्ये मुलांना मोठे मोठे मोबाईल होते. हा. तो म्हणायचा मम्मी कमीत कमी मी जर लायब्ररीत जातोय आणि मी कुठे पडलो तर माझ्याकडे फोन सुद्धा नाहीये. हा. मी म्हणायचे ठीक आहे तुला तसा प्रॉब्लेम असेल तर मी सोडते तुला, हा. म्हणजे तोही तुझा प्रश्न नाहीये, आता तू हा. साधा सुद्धा फोन वापरू नको, हा. मी तुला सोडत जाईल, घ्यायला येत जाईल. मग तो म्हणे ठीक आहे मम्मी. मग मी तोही मोबाईल आम्ही त्याला दिला नाही 11वी-12वीला. हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी पण ते ऐकलंय नसतं. आजकाल तर पोरं मोबाईल नाही म्हणलं की 2 दिवस जेवण काय झाले तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. घरोघरची कहाणी वेगळी आहे. मला येऊन पालक सांगतात ताई त्यांनी तुमचं ऐकलं ना, आज तो MBBS फर्स्ट इयरला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद ताई. मी सरांकडे जातो. सरांचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे सर, तुमचं नाव, तुमचं म्हणजे प्रोफेशन आणि तुम्हाला काय वाटतंय, हे माझे 3 प्रश्न आहेत तुम्हाला. हां नमस्कार. हां, इकडं जरी सांगितलं तरी चालतंय. हां, सर्वप्रथम मी शिंदे सर आणि आमच्या कॉलनीतले जे काही आमच्या बहिणी, आमच्या ताई, आमची भाऊजी हे सर्व इथे आले, मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. ओके. शिंदे सरांच्याबद्दल मी आता काय तुम्हाला प्रश्न हे करा, म्हणजे मला खूप मी प्रश्न माझा असा आहे की तुमचं प्रोफेशन काय, तुमचं नाव काय आणि आज तुम्हाला कसं वाटतंय? हां, मी प्राध्यापक श्याम काळे, मी देवगिरी महाविद्यालयात असतो. 22 वर्ष मला देवगिरी कॉलेजला सर्व्हिस आली आहे आणि मी फिजिक्स विषयाचे टीचिंग करतो. ओके सर, आज कसं वाटतंय? आज एवढ्या आपण म्हणजे AIB पासून 100 मीटर अंतरावर पुष्करचं घर आहे. 2 वर्षात सर कमीत कमी 100 वेळेस AIBला आले असतील. मला कधी येता आलं नाही, पण आज आम्ही आलोय आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये त्याचा सत्कार वगैरे झाला आहे. ॲज अ पालक म्हणून, ॲज अ बाप म्हणून तुम्हाला कसं वाटतं, काय फिलिंग आहे सर? नाही, सगळ्यात महत्त्वाचं शिंदे सरांचे पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. प्रत्येक मोठं आमच्यासाठी सर आमच्या घरी आले, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही म्हणण्यापेक्षा सरांनी त्याला घडवलं हिच्यात काही वादच नाही. म्हणजे काय असतं की मी स्वतः एक शिक्षक आहे आणि आजकाल म्हणजे ऑनलाईन पण खूप म्हणजे ॲप्स अवेलेबल आहेत. प्रत्येक चॅप्टरचे तिथे नोट्स आहेत, टीचिंग क्लासेस आहेत. पण शेवटी जोपर्यंत ह्युमन टच जिथे येत नाही तोपर्यंत शिक्षण ते म्हणजे कन्वर्ट होत नाही मुलांमध्ये. आणि प्रेरणा जोपर्यंत, एक शिक्षक काय की जो प्रेरणा देतो तो शिक्षक असतो. बरोबर आहे, हे महत्वाचं आहे. शिक्षक आहे, पण जो विद्यार्थ्याला प्रेरित करतो तो खरा शिक्षक म्हणजे माझ्या दृष्टीने. ही जी गोष्ट आहे की सरांनी जे त्याच्यासाठी केलंय, म्हणजे सरांनी त्याच्यासाठीच नाही, सरांनी सर्वांसाठीच केलंय. अगदी सरांचं या बॅचला मला असं किती आपण 60 विद्यार्थी, 54 विद्यार्थी आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. 54 ते 60 विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागले सरांचे. माझा मुलगाही त्याच्यात एक आहे. सर म्हणजे त्यांच्या जे मेहनत घेण्यामध्ये सर कुठेच मागे पडत नाहीत, म्हणजे तो काही विषयच नाही. तर सरांचं म्हणजे जर सर नसते तर मला नाही वाटत पुष्कर ते वर्कआउट करू शकला असता. कारण तो त्याचं नो डाऊट त्याचा IQ आहे, तो हुशार होतो, तो NTSC बाबा क्वालिफाय झाला होता. पण प्रेरणा ती त्याला मिळाली. म्हणजे इव्हन तो NTSC सेकंड लेवल देणार नव्हता, पण मग मी सरांकडे घेऊन गेलो, म्हटलं सर हा देतो. ते म्हणे नाही ना, नॅशनल लेवलची एक्झाम तुला द्यायला लागेल. आणि सरांनी मी त्याला एवढं सांगत होतो की तू एक्झाम दे, माझं ऐकलं नाही. पण सरांनी फक्त 30 सेकंद सांगितलं, नाही बेटा तुला परीक्षा द्यायची आहे, तर त्यांनी ती परीक्षा दिली. ही जी गोष्ट आहे ना की ते म्हणजे तुम्ही किती काही सांगा, पण जोपर्यंत शिक्षक आणि जो आवडीचा शिक्षक आहे, जो मनातला शिक्षक आहे, जो भाणारा शिक्षक आहे ना, त्यांनी सांगितलं की मग ते काही होतं. आणि ते पुष्कर आणि सरांनी ते करून दाखवलं. सर, AIBच्या खूप काही सिस्टम आहेत. आपण 18 तासाचं स्वाध्यायन घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, मुलं या दिवशी आम्ही 18 तासाचा सेल्फ स्टडी, स्वाध्यायन हा उपक्रम राबवत असतो. सकाळी 6ला मुलं येतात तर रात्री 12 वाजेपर्यंत तिथं अभ्यास करतात. तर ह्या अशा AIBच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. सर, बाहेर आपण परिचय येतो, कुठल्या कुठल्या गोष्टीचा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? मी परत एकदा सांगतो की बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील,
हे महाराष्ट्राची, हे देशभराचे आपले ते प्रेरणा असणार. आणि अशा लोकांच्या जयंतीच्या दिवशी, अशा महामानवांच्या जयंतीच्या दिवशी मुलांना रोडवरती न नाचवता मुलांनी 18 तास तिथं अभ्यास करायचं. महाराजांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, फुल्यांनी काय केलं, हे मुलांपर्यंत त्या दिवशी सरांनी थोडंसं ते सांगतात की ह्या महामानवांनी काय केलं. 18 तास अभ्यास सहज होत नाही, पण ज्यावेळेला हे असं सांगितलं जातं, जी प्रेरणा दिली जाते, त्यावेळेला मुलं हे 18 तास अभ्यास करायचे. मी स्वतः सरांना बघितलं. म्हणजे मी एका दिवशी सरांकडे गेलो होतो, 18 तासाचं ते अध्ययनाचं काय तिथं हे चालू होतं, शेड्यूल चालू होता. आणि सर रात्रभर जागून थकलेले होते. म्हणजे सरांना झोप सहन होत होती. सर ॲक्च्युली सोफ्यामध्ये झोपलेले होते. मी गेलो, पुष्करचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर मी म्हटलं सर कुठे आहेत, तर म्हणे सर झोपले आहेत. तर म्हटलं मला बोलायचं होतं. ते म्हणे आम्ही सरांना विचारून होतो. तर हा माणूस रात्रभर जागलेला माणूस कुणी असतं तर म्हटलं सर ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी बोलवा, तुम्ही त्यांना उद्या बोलवा. तर सरांनी तसं नाही केलं. सरांनी आम्हाला दोघांना मध्ये घेतलं, त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला. ही जी गोष्ट आहे, म्हणजे 18 तास मुलं तर जागतच होते, पण मुलं जागतायत की नाही, ते खरं काही करतायत की नाही, हे स्वतः सर त्याच्यावर वॉच येतात सरांचं. आणि म्हणून म्हणतो ना मी, असे शिक्षक नाहीतर काय CCTV लावून दिले आहेत, कोणी बघता येते, घरूनही बघता येत सरांना. घरी असेच आहे, CCTVचा पण नाही. मुलांना प्रेरणा द्यायची ना, बा मी जागतोय म्हणजे तुम्ही जागताय, मी पण जागतोय. आणि मग मुलांना हे कुठेतरी प्रेरणा देते की मी एक शिक्षक आपल्यासाठी जागतो आहे. आणि म्हणून मुलांनी 100% तिथं दिलं आणि सरांनी 100% दिलं. मुलांनी अभ्यास केला आणि सगळा हा AIBचा रिझल्ट लागला आणि इतिहास घडला. सर, आपण दर महिन्याला PTM घ्यायचो, पॅरेंट टीचर मीटिंग, आणि तुम्ही मला नाही वाटत एखादी तरी PTM मिस केली असेल. प्रत्येक PTMला सर यायचे, प्रत्येक PTMमध्ये त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असायचं. आणि ह्या PTMचा कसा फायदा झाला सर एकंदरीत 2 वर्षामध्ये ह्या यशामध्ये? ॲक्च्युली शिक्षक आणि अध्ययन ह्या दोघांच्या मध्ये परीक्षेचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. एखादा मुलगा खूप अभ्यास करतोय, पण त्याचं ॲनालिसिस जर नाही झालं, तर तो अभ्यास हा तेवढा, कारण मुलगा कुठे लॅक करतोय हे जेव्हा आपण एक्झाम देतो त्यावेळेलाच माहीत पडतं की बाबा मी इथे वीक आहे, माझे हे स्ट्रॉंग पॉईंट आहे. ज्यावेळेला एखादी एक्झाम होते तर त्या एक्झाममधनं कळतं की बाबा आपले वीक पॉईंट्स आणि काय नाही. तर सरांनी म्हणजे 7 दिवसाची म्हणजे परीक्षा असायची, महिनाभराची परीक्षा असायची, आणि परत मग 6 महिन्याचं शेड्यूल असायचं, आणि नंतर इयर एंडिंगला तर फुल सिलेबसवरती मला असं वाटतं 18 सरांनी पूर्ण टेस्ट घेतली. तर टेस्ट पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे. टेस्ट पॅटर्न म्हणजे काय की मागच्या आठवड्यात काय झालं ते मुलांनी अभ्यास करायचं असतं, आणि त्या संडेला किंवा मंडेला ती परीक्षा व्हायची, आणि मग रिझल्ट लावला जायचा. त्या रिझल्टमध्ये कोण मुलं टॉप करायचे, पहिले 10 मुलांचे रिझल्ट लावले जायचे. मी पुष्करला नेहमी सांगितलं पहिले 10 मध्ये राहायचं, तू पहिलाच असलं पाहिजे, माझा कधी आग्रह नाही. तुला किती मार्क कमी पडले आणि टॉपरला काय, आणि आपल्या काय चुका झाल्या त्याचं अनालिसिस करा, पुढे चला. तू पहिला आला पाहिजे, मग मी कधी त्याच्या मागे लागलो नाही, फक्त आपलं अनालिसिस करायचं. पण हे झाल्यानंतर आम्ही अनालिसिस केल्यानंतर त्याला काय प्रॉब्लेम आहे, डाऊट सॉल्व्हिंग जे सेशन सरांचं असायचं, आणि सरांच्या भेटी ज्या घेतल्यानंतर किंवा सर मी इथे गेला, हा माझा क्वेश्चन केला, सरांनी तिथल्या तिथेच मुलांना ते क्लिअर करायचं. तर मी मुलांना एक सांगू इच्छितो की डाऊट सेशन हे तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुम्ही अभ्यास करता, तुम्ही एक्झाम देता, पण तुम्ही कुठे, तुमचा MCQ चुकला, काय नेमकं चुकलं, कारण MCQची लँग्वेज ही खूप अशी ती फिरवणारी लँग्वेज असते, आणि त्या पद्धतीचे शिक्षकच त्याच्यासाठी अपॉइंट केले असतात. तर ते समजा मुलांना जर तिचं आकलन नाही झालं, तर जर समजा MCQ चुकला तर डाऊट सेशनचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. विद्यार्थ्यांनी डाऊट सेशनला अटेंड केलंच पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे सर, थँक्यू सो मच. कारण की मुलांना वाटतं लेक्चर केले सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत की आपलं काम झालेलं आहे. असं जेवढे काही मुलं आहेत, जवळपास 90% मुलांना कोचिंग आहे, आणि ते सर्वच लेक्चर करतात, पण तेवढे सर्व विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण इम्पॉर्टंट आहेत. PTM असेल, डाऊट सेशन असतील, किंवा फेस टू फेस काही इश्यू असतील, टीचरसोबत बोलणं. टीचरसोबत एखादा विद्यार्थी जर कनेक्ट झाला तर सर तो डाऊट सेशन अटेंड करतो, त्याचे डाऊट्स राहत नाहीत, तो मोबाईलपासून दूर जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. टीचरसोबत प्रॉपर कोऑर्डिनेशन
हे करणं. एक बेसिक प्रश्नाकडे येतो की हे डॉक्टर व्हायला पाहिजे पुष्कर असं नेमकं कोणाला वाटलं? त्याला वाटलं का तुम्हा दोघांना वाटलं का? हे ड्रीम कोणाचं होतं सुरुवातीला आणि कधी रुजल्या गेलं ॲक्च्युली? हे डॉक्टर होण्याचं त्याचं जे ड्रीम आहे हे त्याचं स्वतःचं आहे. त्याचं स्वतःचं ड्रीम आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि हम्म. त्याचं कारण आहे की आमच्या घराण्याचा इतिहास. हां म्हणजे आताच आमच्या वडिलांनी सांगितलं की माझे वडील आयुर्वेदाचार्य होते. हां हां सोयगाव पंचक्रोशीमध्ये त्यांचं पूर्ण म्हणजे त्या भागात खूप नाव होतं. पण ते अजूनही त्यांचं नाव तिकडे घेतलं जातं. ओके. मग आमचे आजोबा आमचे बाबा आयुर्वेदाचार्य आणि सेवा केली त्यांनी. हां कधी कधी पैसा घेतला नाही. म्हणजे ओके. आजोबांनी खूप खस्ता खाल्ल्या. हां 15-16 एकर जमीन आमचे 5 काका आमचे त्याच्यात आम्हाला आजोबांनी हे केलं. हां खूप पैशाची तंत नसायची पण आजोबांनी कधी रुपया घेतला नाही कोणा. ओके. तीच शिकवण आमच्या भावानी पाळली. माझा भाऊ DHMS डॉक्टर आहे. हां त्यांनी वडिलांचं ऐकून त्यांनी पण सेवा केली. आमच्या नातेसंबंधामध्ये अजूनही त्याला फोन येत असतात आणि त्याचंही कांचनवाडी ह्या पंचक्रोशीत त्याचं खूप नाव. ओके. म्हणजे अगदी पेशंट ऍडमिट करणं वगैरे ह्या गोष्टी त्यांनी अगदी कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी फोनवरती पेशंट नीट केले. ओके. मग हा आमचा घराण्याला तो इतिहास आहे. आणि मग कुठेतरी काकाचं म्हणा आजोबाचं बघून हे बीज त्याच्या डोक्यात. आमचे फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर मसलेकर डॉक्टर शहा. आम्ही यांच्याकडे जायचो तर तो नेहमी त्याला ते आवडायचं की बुवा एखादा पेशंट येतोय तो आजारी आहे आणि डॉक्टर त्याला जेव्हा डॉक्टरांशी बोलताना 50% पेशंट नीट होतो. हे मसलेकर सरांचं खूप मोठं त्यांच्याकडे स्किल आहे. ओके. ह्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि मग मी त्याला खूप डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला की तू इंजिनियर हो. कारण त्याचं NTSC होतं. तो IIT निश्चित क्रॅक केला असता. आणि डेफिनेटली मला असं वाटतं त्याला आणि त्याला म्हणजे मेन्सला त्याचं पर्सेंटेज 97% सुद्धा होतं. हां 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 म्हणजे तो क्वालिफाईड झाला होता. तो ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झाला होता. पण मग तो मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं पण नाही. त्यांनी तो त्याच्या याच्यावरती कायम झाला आणि त्यांनी डॉक्टरचंच हे केलं. मला अभिमान आहे की आमच्या घरात आमची सून सुद्धा डॉक्टर आहे. म्हणजे असं आहे की तो आमचा इतिहास चालत होतो. आजोबा काका मुलगा बहिणी. तर हे असं आमचं असं पुढं काळे घराण्याचं नाव असं चालत राहिलं पाहिजे. आमच्याकडनं डेफिनेटली घडली पाहिजे हीच आमची इच्छा आहे. डेफिनेटली सर तो खूप मोठा डॉक्टर होईल हे मला माहिती आहे. मी काही भविष्यकार नाही आहे पण 2 वर्षानंतर विद्यार्थ्याला इन अँड आऊट समजून घेतल्यानंतर काही गोष्टी मी बोलू शकतो. आणि डेफिनेटच स्वतःचं ड्रीम लागतं. ठीक आहे आपल्या आईवडिलाला डॉक्टर व्हावं वाटतं म्हणून नाही, तो स्वतःचं ड्रीम पाहिजे. माझं पण स्वतःचं ड्रीम होतं की मी MBBSला ॲडमिशन घ्यायला पाहिजे आणि मी डॉक्टर झालो. हे महत्त्वाचं आहे. त्याचं स्वतःचं स्वप्न होतं. आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे पालकांसाठी हा महत्त्वाचा आहे की नेमकं याचा अभ्यासाची जिम्मेदारी तुमच्या दोघांपैकी कोणी घेतली होती का दोघांनी पण व्यवस्थित पार पाडली? जास्त रोल कोणाचा होता? माझ्याकडे जे आहे की स्कोर किती आला. हां सिलेबस कुठपर्यंत आलेला आहे. हां सिलेबस कव्हर झाला. हां फक्त तेवढे नाही आहे. एक शिक्षक म्हणून ॲनालिसिस की बुवा याचं काय. हां 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 हा म्हणजे सिलेबस अकॅडमिक पार्ट तुम्ही सांभाळलेला आहे. अकॅडमिक रेकॉर्ड जो किंवा अकॅडमिक कॅलेंडर हे मेंटेन होते की नाही. हां 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 हे आम्ही केलं. पण मेहनत हां ही पुष्करनीच घेतली. हां. आणि पुष्करने जेवढी मेहनत घेतली पुष्करच्या आईने तेवढीच मेहनत घेतली. हे निश्चित. यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. कारण की काय आहे ना की पालकांचं मी तेच सांगायला लागलो. तुम्हाला मोबाईलसाठी वेळ आहे, तुम्हाला बाकीच्या मित्रांसोबत बोलायला वेळ आहे, बायकांना पुन्हा दुपारी बोलायला वेळ आहे आणि या वेळात तुम्हाला वाटतं की त्या मुलांनी एकट्याने अभ्यास केला पाहिजे आणि सिलेक्शन पण झालं पाहिजे. तुम्ही नीट बघा हा व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी बाहेर येत आहेत. ह्या पालकांचं ह्या दोघांचं पण खूप डेडिकेशन होतं त्याच्या अभ्यासाप्रती. त्यांनी बाकीचे बरेच कार्यक्रम टाळलेले आहेत ह्या 2 वर्षामध्ये आणि त्याचा हा रिझल्ट आहे. हे असं सहजासहजी होत नसतं. कोणाला तरी वाटलं पुष्करचं एक ड्रीम आहे मला डॉक्टर व्हायचं आहे, त्याने काय AIBला ॲडमिशन घेतलं आणि त्याचा रँक येईलच असं नसतं. त्याला तेवढेच सपोर्ट सिस्टम लागत असते कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. बाकीच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल की जे आता भविष्यात म्हणजे ज्यांचे मुलं नीट ॲस्पिरंट आहेत आणि त्यांना वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे, तर तो तुमचा सल्ला महत्त्वाचा आहे. पुष्कर हा फर्स्ट अटेम्प्टमध्येच मेडिकल कॉलेजला लागलेला आहे आणि सरांनी त्यासाठी खूप कष्ट घेतलेले, त्याच्या घरच्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि हे जे मार्गदर्शन आहे पालकांसाठी अतिशय मोलाचं आहे. सर तुमचे 2 शब्द. मी एकच सांगू इच्छितो की शहरात खूप सारे क्लासेस आहेत आणि ज्या एरियामध्ये आम्ही राहतो तिथे तर खूपच क्लासेस आहेत. पण मी परत एकदा हे सांगू की जो शिक्षक आणि विद्यार्थी
याचा पर्सनल टच निर्माण करण्याची सरांची जी शक्ती आहे ती सरांना बाकीच्या शिक्षकांपेक्षा खूप वेगळी करते. थँक्यू सर. हां, मी पर्सनल टच का म्हणतो आहे कारण की मी पहिल्यापासून बघतोय की अकॅडमिक कॅलेंडर मेंटेन व्हायला पाहिजे आणि ते जेव्हा जेव्हा होत नव्हतं आमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे टीचरसोबत आमचे वाद व्हायचे पण सरांनी ते बायोलॉजीचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते खूप महत्त्वाचं आहे की सिलेबस हा विदिन टाईम संपला पाहिजे, विद्यार्थ्यांना वेळ मिळायला पाहिजे आणि अकॅडमिक कॅलेंडर पाळण्यासाठी AIBची जी कमिटमेंट असते, जी स्ट्रॉंग कमिटमेंट असते तर त्याला दुसरं कुठलं हेच म्हणजे त्याला चॅलेंजेस सरांची जी कमिटमेंट असते की सिलेबस वेळेवर संपला पाहिजे, एक्झाम झाल्या पाहिजे, रिझल्ट लागले पाहिजे आणि मुलं पुढं गेले पाहिजे. मी पर्सनल टच का बोलतो, माझा मुलगा हुशार होता, तो हुशार आहेच आणि आजही आहे, पण मी पर्सनल टच याच्याकरता बोलतो की जसं आमच्या मिसेसने सांगितलं की मुलांनी 45 मिनिटं खेळायला पाहिजे आणि नंतर जसं परीक्षेची वेळ आली आणि यांनी काय केलं की बाबा खेळण्यामध्ये आता अर्धा तासही जायला नको आणि पुष्करने तो जो अर्धा तास आहे तो ओमिट करायला चालू केलं. म्हणजे एक्सरसाइज बॉडीला सवय झाली होती आणि त्यांनी ते बंद केलं आणि तिथून मग पोटाचे प्रॉब्लेम सुरू झाले, इंडायजेशन सुरू झालं आणि मग थोडीशी एक्झाम जशी जवळ येते एन्झायटी पण वाढत जाते आणि मग ऐन परीक्षेच्या 15 दिवस आधी आमचं खूप शेड्यूल खराब गेलं. म्हणजे त्याच्यात म्हणजे तो आमच्या जीवनातला कदाचित आतापर्यंतच्या माझ्या जीवनातला सगळ्यात वाईट पिरियड होता की इतकं म्हणजे त्यांनी पूर्ण वर्षभर अभ्यास केला आणि ते पोटाचे प्रॉब्लेम सुरू झाले. अगदी औरंगाबादमधले लिडिंग डॉक्टर्स डॉक्टर गोपन पल्लीकर, डॉक्टर बाहेती, डॉक्टर PY मुळे, डॉक्टर शाह यांच्याकडे मी गेलो. सगळ्यांनी मला ते सांगितलं सर याला काहीच झाले नाही, फक्त याचा एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे. आणि मग शेवटी मी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी सरांकडे संध्याकाळी 6ला मी सरांना विचारलं सर तुम्ही कुठे आहेत, म्हणजे क्लासवर आहे. म्हटलं सर मला 1 मिनिट भेटायचं, म्हणे या. सरांनी कधीही आम्ही फोन केले, मी पॅरेंट्सला परत एकदा सांगू सरांचं हे पर्सनल टचचा तुम्ही सुद्धा त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा. तुम्ही कधीही सरांना फोन करा, सर फोन उचलणार. जर सरांनी फोन उचलला नाही सर तुम्हाला कॉल बॅक करणार आणि तुम्हाला काय डाऊट असतील, काय मुलांचे प्रॉब्लेम असतील, पालकांचे प्रॉब्लेम असतील हे तिथे सर सॉल्व्ह करणार. इव्हन पॅरेंट्स मीटमध्ये तर मी पालकांना ते पॅरेंट्स असं सांगायचे की नाही सर आमचं मुलगा ऐकतच नाही, हे ऐकत नाही. शेवटी मी म्हणालो सर तुम्ही म्हणजे सरांना तुम्ही शिकवायला लावतात की तुम्ही पालक व्हायला लावतात. म्हणजे इतकं सरांनी पालकत्व मुलांचं स्वीकारलेलं होतं. मग मी आदल्या दिवशी सरांकडे संध्याकाळी गेलो. म्हटलं सर पुष्कर डिस्टर्ब आहे, म्हटलं त्याचं पोटाचा प्रॉब्लेम आहे. पुष्कर ते म्हणे घ्या त्याला मध्ये द्या. पुष्कर म्हणतं सर 1 मिनिट. अरे पुष्कर तू वर्षभर मेहनत केली, अरे पुष्कर तू वर्षभर मेहनत केली, फक्त परीक्षेला जा, परीक्षेला दे. तू परीक्षा दिलीस की तू सिलेक्ट झाला. ते जे वाक्य आलं आणि त्याच्या माइंडसेटमध्ये जो चेंज झाला आणि तिथून तो आला, घरी आला, दुसऱ्या दिवशी परीक्षेला गेला. मी घाबरत होतो, पण जसा तो पेपर सेंटरच्या बाहेर आला म्हणे पप्पा 600+. हे जे दिलंय त्यांनी, बस सरांनी जर 1 मिनिट तो नसता दिला, कदाचित सरांची त्या दिवशीची भेट जर झाली नसती मग हे पुढचं काही झालं नसतं असं मला वाटतं. सरांनी जो भावनिक त्यांना टच दिला, जे पर्सनल टच दिला, तर नाही तुझं झालंय, मी वर्षभर बघतोय तुला, तुझं झालेलं आहे, तू फक्त परीक्षा. हा जो कॉन्फिडन्स सर मुलांमध्ये निर्माण करतात ना, ते फक्त शिंदे सर आणि भास्कर शिंदे सरच करू शकतात. थँक्यू सो मच. या गोष्टी म्हणतो मी सरांचं नाव नाही घ्यायला पाहिजे, पण भास्कर म्हणजे उगवता सूर्य. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या सुद्धा जीवनामध्ये असा भास्कर तुमच्या जीवनात येवो आणि तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण हो, मी अशी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही एवढं सविस्तर सांगितलं आहे पालकांना. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की लाईफ चेंजिंग एक्झाम आहे सर. ही काय MSCIT नाही आहे किंवा एखाद्या चित्रकलेची एक्झाम नाही आहे की दिली किंवा नाही. तर मी पुष्करकडे शेवटच्या 2 प्रश्नाकडे येतो. पुष्कर, की आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक इश्यू आहे बॅकलॉगचा,
की बऱ्याच मुलांचा बॅकलॉग राहतो, जे ज्यावेळेस रुटीन चालू असतात क्लासेस त्यावेळेस अभ्यास करत नाहीत आणि मग 4-5 चॅप्टर किंवा कधी कधी 8-8 चॅप्टर बॅकलॉग राहतात आणि तिथंच त्यांच्यामध्ये समजा ते मागे पडायला तिथंच सुरुवात होते. तर तुझा असा काही बॅकलॉग राहिला होता का, आणि राहिला होता तर मग तू त्याच्यावर कशी मात केलीस, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तेच म्हणजे हा प्रश्न तर मीच विचारायचो हां 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 बॅकलॉग कसं कव्हर करायचं हां. आणि झूम मीटिंग असायचं तर सगळे चॅट मध्ये तेच टाकायचं सर माझा हां. मोठा बॅकलॉग बाकी कसा हां कव्हर करू. हां तर मी पण त्यातच होतो हां. आणि समजा एक अर्धा वर्ष माझा तो खूप बिल्डअप झाला होता 11th मध्ये, हां. कारण स्टार्टिंगला माहिती नव्हतं कसा अभ्यास करायचा आहे, कसं हां. काय करायचं. हां तर माझं म्हणजे खूप बॅकलॉग राहिलं होतं. एक्झाम्समध्ये जेव्हा मोठे एक्झाम्स यायचे तेव्हा जास्त सिलेबस असायचा, त्या हां. एक्झाम्समध्ये माझं लगेच स्कोर डाऊन व्हायचा. हां मग मी तुम्हालाच मला वाटतं विचारलं होतं की बॅकलॉगचं कसं करू. तर मी एक असा शेड्यूल फॉलो केला ज्याच्यामध्ये मी वेगळा वेळ देतोय बॅकलॉग स्पेसिफिक 2 घंटे. हां. कारण की बॅकलॉग म्हणजे आता खूप सोपं असतं ते मला की माझं बॅकलॉग बाकी आहे मग ते सिम्पॅथी घ्यायची कोणाकडून. मी तसं नाही केलं. क्या बात है. बाकी आहे माझा तो माझा त्याचा अफेक्ट होणार आहे, ते मला कोणाची सिम्पॅथी नको त्याच्यात माझेच मार्क कमी होणार आहे. तर बॅकलॉगला एक कारण नाही पाहिजे तुमचं मार्क कमी व्हायचं. मला वाटतं ते कारण नाही बनलं पाहिजे की तुमचे मार्क्स कमी. हे महत्त्वाचा मुद्दा आहे ना. बॅकलॉग राहिलाय म्हणून मला मार्क येत नाहीत असं सांगत राहायचं, मग घरच्याचा पण तो माइंडसेट करायचा की याचं बरंच बाकी आहे, मग ऑलरेडी परीक्षेचं 6 महिनेच तसा माइंडसेट झाला की याचं होणार नाही. तू खूप महत्त्वाचं बोललास की तुला ती सिम्पॅथी नको होती. बरं पुन्हा. मग मी डेली एक समजा रात्री वेगळा वेळ काढला सर त्यासाठी 2 घंटे. ओके. एक सब्जेक्टसाठी म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जर काही राहिलं तर त्याला तेव्हा वेळ द्यायचो. जे माझे नोट्स होते आपण त्याला वाचून काढायचं एकदम फास्ट, म्हणजे जास्त वेळ पण नाही करायचं कारण की मला दररोज जे शिकवलंय त्याला पण करायचं होतं. बरं. आणि मग तसंच मी फिजिक्सचं केलं, बायोचं केलं आणि केमिस्ट्रीचं केलं. आणि नंतर एकदा सर तुम्हाला काय कळायला लागलं, म्हणजे ही मराठी प्रोसेस आहे. 11th-12th इज लाईक तुम्हाला अभ्यास कसं करायचं हे कळायला पाहिजे. क्या बात है. मेहनत तो खूप जण करतात पण हां, अभ्यास हां. कसं करायचं ते समजलं पाहिजे. ते किती महत्त्वाचा बोललाय बघा. पोरं कसे प्रगल्भ बनत होतात, कसे मॅच्युअर बनतात. तो म्हणतं ही प्रोसेस आहे. तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, नेमकं आपली फिजिओलॉजी काय, आपला माइंडसेट काय, सगळं सुरुवातीला ट्रेनिंग घेऊन कोणी आलेलं नाही. आणि या प्रोसेसमधनं मग अपडाऊन होत राहतील. तुम्हाला जर तुम्ही डाऊन गेला तर तुम्हाला अप कसं यायचं हे पण तुमच्याकडं तुम्हाला जमलं पाहिजे. खूप खूप बढिया. पुष्कर, लास्ट प्रश्न आहे तुझ्यासाठी की AIBमध्ये DNRP नावाचं सेशन असतं, डेली NCERT रीडिंग प्रोग्राम, ज्यामध्ये मी लाईन टू लाईन NCERT बायोलॉजी जे आहे हे घेत असतो. मुलांना सांगत असतो की याच्यावर कसे MCQ येतील आणि त्याचा बराच विद्यार्थ्यांना फायदा होतो. तुला DNRPचा कसा फायदा झाला? स्टार्टिंगला काही लेवलमध्ये जेव्हा DNRP व्हायची तेव्हा मला वाटतं तुम्ही सकाळी 5 वाजता ठेवायचे. हा हो. तर एक सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचे तुम्ही कष्ट केले आमच्यासाठी हां. खूप थँक्यू सर. हां हां 5 वाजता तर मी कोणाला बघितलं नाही संभाजीनगरमध्ये जे एवढं मेहनत करतो हां म्हणून. हां तर मी स्टार्टिंगला करायचो DNRP. मग नंतर मला कधी कधी झोप यायची, मग मी थोडंसं बंद केलं. आणि त्यावेळेस म्हणजे माझे आणि माझे जे मेट्स होते त्याच्यामध्ये मला सेम मार्क्स यायचे त्यांच्यासोबत. ओके. तर मी मध्ये डिस्कंटिन्यू केलं DNRP आणि ते करत राहिले सोबत. आणि 2-3 महिने झाले नंतर जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये मला कळायला लागलं की मुलांना जास्त मार्क येतात माझ्यापेक्षा. आणि जे अवघड MCQs असायचे जे एकदम लाईन टू लाईन किंवा एकदम कॉन्सेप्च्युअल ज्याच्यामध्ये 2 ऑप्शन रूल आउट करावं लागेल त्याच्यामध्ये मी कमी पडायचो आणि त्यांना यायचं. मग मी असं जे कमी त्याला विचारलं माझं की तू काय करतोय. तर मी हे पण सांगेल की जर तुम्ही एखादा टॉपर असेल आणि तुम्हाला मला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप असते पण कधी कमतरता वाटून नाही द्यायची दुसऱ्याला विचारायला की बाबा तू कसं करतोय. हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. आपला स्वतःचा इगो असतो आपल्याला पण मग तो बाजूला ठेवून विचारावं लागत असतं. खरं आहे. खरं आहे. तर मी जेव्हा विचारलं तर ते मला सांगायचे की आम्ही DNRP करतोय. हां. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला कळालं एक्झॅक्टली DNRP कशी असते. तर DNRP म्हणजे तुम्हाला सगळ्यांना NCERT सगळेच वाटतात. पूर्ण इंडियाला माहिती आहे की नीटचा पेपर हा बायोचा जो पेपर आहे तो NCERTनंच निघतो. तर NCERTला एक वाचण्याचा एक वे असतो आणि सोपा नाही येतो बुक, म्हणजे त्याच्यात खूप कंटेंट आहे खूप छोट्या वर्ड्समध्ये. बरोबर आहे. DNRP मध्ये सर एकदम पूर्ण एक्सप्लेन करून ठेवायचे. जर एक पॅराग्राफ आहे त्याला पूर्ण कसं एक तोडायचं त्या पॅराग्राफला बेसिकली एक लाईन टू लाईन ब्रेक करायची की याचा काय अर्थ आहे, याच्यावर MCQ कसं बनवू शकतो, याच्यावर नॉट MCQ कसं बनवू शकतो, याच्यावरती कन्फ्युजर जे सांगायचे सर मला आता पण आठवतं. आणि जर आपलं समजा एक PYQ कसा आला त्याच्यामध्ये मुलांनी कसा रिस्पॉन्ड केला ते आम्हाला चुकी सांगायचे. मला वाटतं तुम्ही स्टुडंटचे पण एक्झाम्पल सांगायचे कसे त्यांनी चुकी केली एक्झाम. बरोबर ना. मिस्टेक्स कसं होतात तर मिस्टेक्स आम्ही आमचे करेक्ट केले.
आणि DNRP म्हणजे मला वाटतं सगळ्यांनी केलं पाहिजे विदाऊट फेल. मला माहिती आहे खूप सोपं वाटतं NCERT वाचायला, पण त्यावरती खूप डीप प्रश्न येऊ शकतात. जसं अवघड टॉपिक झाले PIV, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ते जे टॉपिक्स आहेत ते सोपे नाही आहे समजायला, जे जेनेटिक्सचे टॉपिक आहेत. आणि सरांचं सारखे जेनेटिक्स मला वाटतं कोणाचंच नाही आहे. त्यांनी जे शिकवलं आम्हाला परफेक्ट एकदम, आणि त्यामुळे डाऊट्स मला वाटतं मला चुकलंच नाही सर. PIV आणि MBS मध्ये एक पण क्वेश्चन चुकला नव्हता. ओके, जे हे स्कॉलर विद्यार्थ्याचं हेच बढिया असतं. जे डिफिकल्ट चॅप्टर आहेत त्यामध्ये त्यांचं काहीच चुकत नाही, त्यांच्या फॅक्च्युअल गोष्टीमध्ये थोड्याफार मिस्टेक होत्यात. हां, तेच सर, DNRP खूप खूप महत्त्वाचे मला वाटतं सगळ्यांनी अटेंड केली पाहिजे. जे सर सांगतात, जे बाजूला लिहितात, समजा एक्स्ट्रा काही असलं तर ते पॉईंट्स नोट डाऊन केलं पाहिजे. आणि समजा NCERTचं काही वरती असेल, मी स्टार्टिंगमध्ये सुद्धा केली होती की समजा काही एक्स्ट्रा शिकलो तुम्ही तर त्याला नोट करायचं नाही, कारण की नाही ते एक्झाम मध्ये येणारच नाही. NCERT आहे तेच करायचे. पण मला नंतर कळालं की जे डीप पॉईंट्स होते त्याने अजून कॉन्सेप्ट इझी होऊन जायचे आणि काहीच वाटायचं नाही ते. मग मला वाटतं म्हणजे जे डीप कॉन्सेप्ट आहेत एकदम सिरियसली केलं पाहिजे. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात तुम्ही, काही स्टेट बोर्ड मधून शिकवायचं असेल हो, ते खूप महत्त्वाचं होतं. त्याच्याने तुमचा एक बेस पक्का होतो. बरोबर आहे. बेस पक्का असला बायोमध्ये मग तुम्हाला काहीच राहत नाही बघा, फक्त फॅक्ट्स आणि तेवढंच असतं. त्याला वारंवार रिवाइज केलं होऊन जातं. ह्या गोष्टी महत्त्वाच्याच. NCERTच्या थोडंसं डेप्थला जाणं गरजेचं आहे, थोडंसं वर येणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुमचे कॉन्सेप्ट क्लॅरिटी होत असते. पुष्कर, एक माझ्या जवळचा प्रश्न आहे, माझ्या हृदयाच्या. मी ज्या कोल्हापुरात 5.5 वर्ष राहिलो, कोल्हापूर असं शहर आहे तुम्हाला 1 मिनिटसुद्धा बोर होत नाही त्या शहरात. इतकं बढिया एक मोठं खेड आहे. मर्सडीज आणि म्हशी एकाच रोडवर चालतात असं ते कोल्हापूर आहे. इतकं बढिया शहर आहे. तर आज तुझी लाईफ कशी चालू आहे शेंडा पार्कमध्ये? शेंडा पार्क म्हणजे जिथं MBBS फर्स्ट इयरचं कॉलेज आहे, आता तिथं सेकंड इयर पण आलं आहे, आणि तिथं हॉस्टेल आहे. भरपूर मुलं कोल्हापूरला असताना बाहेर राहायला गेली. मी 5.5 वर्ष हॉस्टेललाच थांबलो होतो. तुझं कसं लाईफ आहे कोल्हापुरातलं सध्याचं? कारण की विद्यार्थ्यांनाही उत्सुकता असते की फर्स्ट इयर काय असतं, कॉलेज काय आहे. ब्रीफमध्ये सांगशील? वेळ जरा अपुरा आहे आपल्याकडे, कमी आहे. तर स्टार्टिंगला मला खूप भीती वाटायची सर की बाहेर चाललोय पहिल्यांदा, वर्षानंतर तर कसं होईल काय होईल. पण आणि स्टार्टिंगला चालू होतं की थोडं नांदेडला जाऊ, पण पप्पांनी सरांना विचारलं की सर असं कन्फ्यूज होतं तो काय करायचं. तर सर फक्त एवढे म्हणले की सर तुम्ही एकदा त्याला कोल्हापूरला न्या, तुम्ही त्यांना महालक्ष्मीचं दर्शन करून आणा. मग ज्या दिवशी मी गेलो तिकडं सर आपले आदित्य शर्मा सर होते, तर त्यांनी जे मला तिकडं सगळे सांगितलं कॉलेजबद्दल. तर ती सिटी खूप छान सिटी आहे ती, म्हणजे ती असं काम वाटतं त्या सिटीमध्ये, काही प्रेशर वाटत नाही, निवांत सिटी आहे ती. आणि इकडे भन्नाट लोक राहतात म्हणजे खतरनाक लोक आहेत तिकडचे. कल्चर अलग आहे त्यांचं सगळं, खूप कल्चर वेगळं आहे. आणि म्हणजे ती सिटी खूप छान आहे, पाऊस वगैरे खूप मस्त, पश्चिम महाराष्ट्राचा एरिया तो. आणि मला वाटतं की MBBS फक्त अभ्यासाबद्दल नाही तर बाकीचे जे तुम्ही मजा करतात त्याच्याबद्दल पण आहे. मेडिकल लाईफ एवढी बोरिंग नाही आहे. 11-12 जेवढं मी अभ्यास केलं त्याचं सगळं चीज झालं असं वाटतं मला सर, कारण की मी एवढी मजा केली आहे 1 वर्षात, मी कधीच नाही केली सर एवढी मजा. म्हणजे नाही हे वाटलं मला. आणि हॉस्टेल लाईफ म्हणा सगळं चांगलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये तुम्ही कधी पण रात्री किती वेळ फिरू शकतात, काहीच वाटत नाही. म्हणजे मला तर खूप बेस्ट वाटते. नाही कोल्हापूर बढियाच आहे. पुष्कर, आता काही रॅपिड राऊंड आहे, 4-5 प्रश्न विचारेल, तुला जे सुचल ते बोलायचे. विद्यार्थ्यासाठी आहेत. कोचिंग कुठलं बेस्ट आहे, ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. बरं, डाऊट कॉल सॉल्व करण्यासाठी मोबाईलचा वापर करायला पाहिजे का तुमच्या टीचरचा? बरं, तिसरं आहे की 1 डे अभ्यास करत असताना, सेल्फ स्टडी करत असताना 1 डे सिंगल सब्जेक्ट का 1 डे 2 or 3 सब्जेक्ट? 1 डे 2 or 3 सब्जेक्ट, हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे ही जी मुलाखत आहे, तुफानातील दिवे संघर्षाकडून अस्तित्वाकडे. मी याचं नाव ह्यासाठी असं ठेवलं आहे की त्यांनी वर्षभर 2 वर्ष संघर्ष केला आणि आता त्याचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण झालेलं आहे. तो सायन्स स्टुडंटचा मेडिकल सायन्स स्टुडंट बनलेला आहे आणि अस्तित्वाकडे आहे. आणखीन बनायचं खूप बाकी आहे, पण त्याकडे वाटचाल आहे. नाही मला माहिती आहे ना. मी आता आणखीन कोणाला जर बोलायचं असेल तर मी त्यांचे पण काही घेणार आहे. पुष्कर, माईक जरा दे. थँक्यू सो मच पुष्कर. तर ठीक आहे, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊन तुम्ही सांगू शकताय. तुमचं प्रोफेशन सांगा, हातात पकडलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. माझं नाव प्रांजली, सध्या डेटा अनालिस्टचा कोर्स करते. छान. सो जेव्हा पुष्कर 11-12ला होता तेव्हा मला घरून स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की त्याच्याशी बिलकुल भांडायचं नाही. हे महत्त्वाचं आहे.
हे अतिशय महत्त्वाचं आहे. नसता पुढे बोला, मी सांगतो नंतर. हां हा, कारण म्हणजे त्याचा मूळ सांभाळेल साईने सांगितलं होतं की तू काहीही करतो नंतर कितीही भांडतं, जशी 12वीची एकदाची नीट झाल्यावर तू कितीही भांड, हां. सध्या त्याचा मूड हँडल कर वगैरे. आणि मला कळत होतं ते त्या कारण त्यांनी खूप फार मेहनत घेतली होती त्याच्या 11-12च्या पिरियडमध्ये 2 हां. वर्ष खूप मेहनत केली होती. बरोबर. आणि मला अजूनही आठवतं त्याचे लास्ट डे 1 महिना होता, त्याने स्टिकी नोट्सवर केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, बायोलॉजीचे खूपचे काही जे लक्षात ठेवायचे छोटे छोटे फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या. इव्हन त्यांनी त्या बेसिनच्या साईडला सुद्धा लावलेला होता, सो दॅट तो ब्रश करताना किंवा वॉशरूम मध्ये असताना सुद्धा तो वाचेल. बरोबर आहे, लावतात, बरेच मुलं करतात असं. बरोबर. त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे आणि आज म्हणजे आम्हाला सगळ्यांना प्राऊड फील होतं. थँक्यू ताई, खूप बढिया. काय तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, त्यांनी कशी मेहनत घेतली. आणखीन जर कोणाला बोलायचं असेल तर ते पण बोलू शकतायत. तुम्हाला काही बोलायचं असेल, पालकांना काही सांगायचं असेल. हां ठीक आहे. हां मी ॲडव्होकेट विनेश सोळशे. हां एकच मिनिट. हां सर. हां हां पुष्करच्या वडिलांचा बालमित्र आहे. हां हां पॅरेंट्सला एक सांगू इच्छिते मी हां की जसं सर स्वतः एक प्राध्यापक आहेत हां आणि वहिनी आमच्या हाऊसवाईफ आहेत, त्यांचं साडी शॉप आहे. हां पण पुष्करसाठी त्यांनी 2 वर्ष त्या साडी शॉपच्या ऐवजी त्याला जितका जास्त वेळ देता येईल हां तेवढा हे केला नाही. हां आणि सरांनी कधी त्यांचा इगो आडवा येऊ दिला नाही की मी प्राध्यापक असून हां तो आईशी जास्त बोलायचा. बरोबर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला कधी जाणवलं नाही की सर एक फिजिक्सचे टीचर आहेत. मला त्या रोलमध्ये ते कधीच भेटले नाहीत. 2 वर्षात आम्ही कित्येक वेळेस भेटलो असेल सर, 50च्या पुढं तरी भेटी झाल्या त्या रोलमध्ये की मी एक फिजिक्स MSc क्वालिफाईड टीचर आहे. ते नेहमीच मला पालकांच्या रोलमध्येच भेटले आणि मी त्यांना नेहमीच त्याच रोलमध्ये बघितलं. कदाचित ते पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी पालकांचाच, त्यांनी शिक्षक व्हायचा कधी प्रयत्न पण केला नाही, हे महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळा सरांना विचारत होतो, हां. अभ्यास काय, तो माझ्याशी कधीच बोलत नाही त्यावर. हां तो त्याच्या आईशीच बोलतो फक्त. हां हां माझ्याकडे बाकीच्या ज्या ठरलेल्या गोष्टी मी तेवढ्या करतो आणि सोडून देतो. हां 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 जे हे जे आहे ॲटमॉस्फिअर जे होतं 2 वर्ष हां ते फार छान दिलं त्याला. बर. हे महत्त्वाचं, त्याचाच हा रिझल्ट आहे सर. आणि हा ना. स्वामी आमचा म्हणजे त्याचं टोपण नाव आम्ही स्वामी म्हणतो त्याला. हां हां त्याच्या नावाप्रमाणे तो खरंच कूल आणि हे आहे. खूप बढिया आहे. आणि त्याचं पहिल्यापासून ॲम्बिशन होतं की मला डॉक्टर व्हायचं. बरोबर. म्हणजे वडिलांची इच्छा फार होती की त्यांनी JEE जावं, हे हां करावं. हां पण त्यांनी थोडी माघार घेतली त्याचं ॲम्बिशन बघून ते म्हणजे लादलं नाही त्याच्यावर. नाही नाही, ते त्याचं जे नेचर आहे ना. पॅरेंट्स आजकाल जे आहेत की स्टुडंट्स आपल्या पाल्यांवरती जास्त लादत असतात की बरोबर आहे. जी इच्छा आहे तू हे व्हावं हो 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 ते त्यांनी ते होऊ दिलं. तशाने कमी रिझल्ट येतात. हा. त्या विद्यार्थ्याची इच्छा असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मेंटली इथं पीस पाहिजे, शांती पाहिजे. जर का तुम्हाला मोठमोठ्या सर्जरी करायच्यात भविष्यात, म्हणजे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेस काम करतो 8-8 तास 10-10 तास सर्जरी चालतात. आणि जर चिडचिडपणा असेल तर तुम्हाला ते काम व्यवस्थित होणार नाही. त्याच्याकडे ते सगळे फीचर आहेत. तुम्ही बघत राहा की तो नक्कीच खूप मोठा डॉक्टर होईल. मी म्हणजे लहानपणापासून हा. त्याच्या एवढा फुल म्हणजे पुष्कळ खरंच ग्रेट. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. तर आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकताय. ठीक आहे, बोलायचं आहे तुम्हाला. ओके. हां हां ताई घ्या. ठीक आहे. मी एकच सांगू इच्छिते, पुष्कर तर हुशार आहेच, हां तो जिद्दी पण आहे, हा. पण त्याच्याबरोबर पॅरेंट्सने पण इतका इन्व्हॉल्व केलाय. मी आता बघत होते हां मग कटाक्षाने सर पण, हा. नीता पण, त्याची आई, हां म्हणजे सर तर समजा बघतच होते, पण आईने पण घरामध्ये जेवढं सराउंडिंग त्याला निर्माण करून दिलं ते खूप गरजेचं आहे. घरातलं वातावरण जे आहे ते खूप चांगलं. आणि त्यातल्या त्यात एक अजून सांगते मी की मुलगा हुशार आहे, पण कोणत्या वेळेने जायचं, शिंदे सरांचं जे मार्गदर्शन त्याला मिळालं पदोपदी. कारण नीताकडून मला बऱ्याच वेळा मी म्हणायची नाही सर तू पण खूप छान लिहितात. मी एक शिक्षिका आहे सेंट लॉरेन्स हायस्कूलला. ओके. तर कसं मुलगा नुसता हुशार असून चालत नाही, पण त्याला गाईडलाईन पण क्लासेसची, कुठल्या वेळेने कसा अभ्यास करायचा, तू कुठे कमी पडतोय, हे शिंदे सरांकडून खूप वेळा मी नीताकडून ऐकलेलं आहे की सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे पुष्करला घरातलं सराउंडिंग पण आणि क्लासेसचं सरांचं पण खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्याची अशीच पदोपदी उन्नती हो ही सर. ओके. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. थँक्यू.
तर अशा प्रकारे ही संघर्ष गाथा क्रमांक 3 होती पुष्कर श्यामसुंदर काळे ह्या विद्यार्थ्याची. आम्ही येतोय तुमच्या घरी, तुमच्या गावी, तुमच्या शहरात तुमची संघर्ष गाथा ऐकण्यासाठी आणि संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी. त्याचा मेन हेतू असा आहे की येणाऱ्या पालकाला प्रेरणा मिळावी, येणाऱ्या पालकाला एक्झॅक्ट काय करायचं आहे हे कळावं, येणाऱ्या जे विद्यार्थी आहेत भविष्यातले त्यांना एक्झॅक्टली कसा अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची हे कळावं, हाच AIBचा हेतू आहे. तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम बघितला त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि संपूर्ण काळे परिवाराचे आणि त्यांच्या मित्रांचे मी AIB तर्फे खूप खूप धन्यवाद देतो. कारण की वेळेचं दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे सर. म्हणजे हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे की तुम्ही तुमचा वेळ AIB साठी दिलेला आहे. आणि नेहमीच अशाच आपण वेगवेगळ्या संघर्षगाथा घेऊन येत राहू. थँक्यू सो मच. तू नीट सेनाडर तेरे साथ है डॉक्टर शिंदे सर. थँक्यू सो मच. थँक्यू.